कृष्णानं. या वर्षी तर सोडतच नाही त्याले. चांगली रंगवतो पोच चांगली. पुरा बंदरच बनवून देतो त्याले रंगानं. ओळखायलाच नाही आला पाहिजे कृष्णा होय म्हणून. आधार कार्ड दाखवून तर ओळखायला आला पाहिजे. दाखव आधार कार्ड ना मग जा घरात. जमलं जमलं आता खुश 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 बाबा आनंदी आनंदी. एकदम खुश. मस्त 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 घेऊन दिले तुम्ही पिचकारी. आता चालतं का मग घरी जा आता घरी बाबा आईनं किराणा आणायला सांगितलं ना. घेत नाही काय? बाबा बाबा तुमचं तुम्ही पा मग नाही घ्यान तर आई तुम्हाला जेवायलाच नाही देणार मग. काहून सरदारजी कायचं एवढं हसा आला कुछ नहीं चकदे पट्टे कुछ नहीं खुश हो गई लड़की लड़की एकदम खुश हो गई पिचकारी पाके चकदे पट्टे वाहे गुरु जहां देखो वहां बीवी की दहशत फैली हुई है. पिंकी चल बेटा आता किराणा घेऊन घेऊ. अजून काही सांगितलं का आईनं? काय सांगितलं लक्षात आहे का तू? हाव बाबा आईनं हिरवे मिरचे सांगितले आणि हे हिरवे कांदे सांगितले तेवाले कांद्याचे पात. पुढे हुशार आहे. बरं चल मग घेऊन घेऊ जे घेवायचं आहे ते. चला ना बाबा पट घेऊन घेऊ ना मग घरी जाऊ. चल अल्लाह इसकी माँ की आंख और क्या देख रहा? ओ भैया किधर देख रहे? इधर देखो इधर आई कस्टमर. वेगड़ी हो ना वेगड़ी अरे अलग अलग हो ना अलग अलग दिखाओ ना. झाली काय हो खरेदी? झालं असं तर चला. अमाय तो झाले काय हो घेऊन? आम्ही घेऊनच राहिलो. अजून गाठे गिटे घेवायच्याच आहे. इथं पिचकारी घेऊन राहिलो बाबा. तरी पोट्टायचं पहिले करावं लागते आणि भुलले गिल्ले तर अजून आवरावर बसन बाबा. कृष्णा आणलीच नाही करून राशन पाणी घेऊन मग अंगावर चढन तो. म्हणून म्हटलं पहिले पिचकारी घेऊन घेतो ना खायला ठेवून देतो आणि वरतून मग सगळं सामान घेत राहतो. काय झालं का सगळं घेऊन घेतली सगळं? अमाय कशी घेतली हो बाबा? सफरमन बनली का बाबा तू? सफरमन वाणी उडत आ विमला ताई सफरमॅन नाही सुपरमॅन म्हणते त्याला सुपरमॅन. तेच बाबा तुला समजलं ना. झालं मग घेतली का सगळं? झालं घेऊन सगळं? अहो घेतली ना. आता काय गाठ्याही घेतली किराणाही घेतली. पहिले तिथं मग भावाजवळूनच घेतल्या गाठ्या घेतल्या. तिकडून आली तिथंच किराणा दुकान होतं किराणा घेतली आणि मग जराशी इकडे आली तर भाजीपाल्याचं दुकान होते भाजीपाला घेऊन घेतली आणि जराशी इकडे आली तर ते कलर होते तिथं पिचकारे हे घेऊन घेतली. झालं. अरे वा शांताबाई खरंच तू सुपरमॅनच होय मग. काय व गंगा तू बी काही बोलतो. सुपरमॅन मी कशी राहील? मी राहूच शकत नाही सुपरमॅन. काऊन नाही बनू शकत तू सुपरमॅन? एवढ्या कमी वेळामध्ये तू एवढं मोठं सामान घेऊन घेतली तर मग नाही होय का सुपरमॅन? नाही मी सुपरमॅन कशी काय राहीन गंगा? तेवढी लॉजिक नाही लावत तू. तेवढाही कॉमन सेन्स नाही का? नॉन सेन्स. मी तर वुमेन आहे वुमेन. एक वुमेन सुपर वुमेन बनू शकते पण सुपरमॅन कशी बनणार आहे मी? हे होय काय सुपर वुमेन बापा वुमेन. चल आता आम्ही घेऊन घेऊ काय? आम्ही आता इथं पिचकाऱ्या घेऊन घेतो आणि मग केवढ्या काय रुपये भावाने दिले त्या भावानं? गाठे सस्त्यानं दिले असेल आम्ही त्याच्यापासून घेऊन घेतो. भाऊ आहे म्हणून काय लुटाव का दिले? 250 रुपये किलोनं घेतले बा. 1 रुपया कमी नाही दिला आणि 1 रुपया जास्त बी नाही दिला. कटोकट मी पैसे दिले 250 रुपये किलो भर घेतली. कायले कमी देऊ? आता भाऊ जोडली तर जरासा फायदाही करून घेत जाय ना 10-20 रुपयाचा. काय होते त्याने? काय फायद्यासाठी भाऊ नाही राहत. फायद्यासाठी तर रावाले तर फायद्यासाठी जोडला का नाही भाऊ? आमचं मनाचं नातं आहे ते मनाचं. हो काय फायदा ना तोटा नाही पाहत तिथं. काही बी बोलतो तू बी. फायदा आणि तोटा पावाले तर नातेवाईकामध्ये नातेदारी म्हणजे काय फायदा आणि तोटा पाहा लागते काय? काहीतरी पावाले तर बस बापा शांताबाई एवढी फुगू नको बापा. ते तर कशीच बोलते ती. नाही हो विमला ताई फुगत गिगत नाही. मी तर तोंडावर बोलणारी आहे बा. मी फुगली असते ना तर ती तू समोर बोललीच नसती. मी तर तोंडावर फाडाफाडा बोलून देतो. फुगत नाही फुगून बसतच नाही मी. आता तसंच तर पाहिजे म्हणून तर मी बोलतो. फुगणाऱ्या बाय काय सांगा मी बोलतच नाही. घ्या पट घ्या काय घेतात आणि चला मग. नाही तर मी निघू काय? जाऊ का मी? तुमचं घेवायचं आहे तर काय घेवायचं? सगळंच घेवायचं आहे का? हो सगळंच घेवायचं आहे. आता तर इथं हेच घेऊन राहिलो आम्ही पिचकाऱ्या. मग काय केलं हो तुम्ही एवढ्या वेळच्या? ह्या पिचकारीच्याच दुकानात आहात काय? तिकून आलो ना ढुंढून 10-12 दुकानं हिंडवले विमलाताईनं पिचकाऱ्यासाठी. इथं आलो मग त्याच्यात टाइम झाला. दुकानं इथं नाही साजरं इथं महाग आहे इथं स्वस्त आहे असं करून. घ्या मग आता पट थांबू काय? नाही थांबू सांगा. तो या मतानं बा शांताबाई तुला टाइम असन तर थांब नाही तर
बोलत जाऊ. घेतो ना आम्ही सटा त्या मग पट आणतो मी. हो ते ना गंगा बोल ना त्याले. काय तोंडाची पुंगडी करून उभी आहे तू बी तर. बोलतही नाही ना, तोंड पुंगडी करून ठेवली. काय बोलून जाते तुम्ही बी. ते ना का काढ ना, पिचकारा काढलाच नाही काय अजून. तू काय आमच्या गोष्टी ऐकून राहिला तर बाबा. मराठी समजते का जी? मराठी समजते है क्या तुमको? समझती है समझ में पूरा आता है लेकिन बोलना नहीं आता. समझ लेते हो. म्हणून गोष्टी ऐकून राहिला. निकालो सटा वो पिचकारी निकालो, दे दो, दिखाओ. हम निवडते हैं, वेळ नहीं हमारे पास. दाखव हो फोन, दाखव म्हणले. काय चांगलं बोलत जा मा संग पद्या. ते मोठी बहीण होय मी. दाखव असं कोणतं बोलणं तू दाखव. दाखव ताई फोन असं म्हणत जाय. चांगलं बोलत जाय. दाखव ताई फोन, पाहू दे ना म्हणले. नाही मी नाही दाखवत. फालतू खराब करून ठेवून देशील मा फोन. सगळी सेटिंग खराब करून ठेवून देतो तू. काहीच काही फॉन्टले लहान करतं तर फॉन्टले मोठं करतं. मी मा फोन घेऊ नको, तू घेत नको जातो. अभ्यास करत जाय. असं पाहू नाही देशील म्हणले. नाही तू लहान आहे सध्या. मोबाईल फोन पाहत नको जातो. तू लय मोठी झाली काय? आव मी त्यापेक्षा मोठी आव. आई आई काय होय रे पद्या? आता काय झालं? हे लेकर आले म्हणजे असेच करतेत पप्पा. इकडे ये तू. बोल काय म्हणतो? आई हिला मोबाईल घेऊन दिला. हो म्यानं घेऊन दिला, त्या बापानं घेऊन दिला. पण मला तुला कायले पाहिजे मोबाईल? तू लहान आहे सध्या, अभ्यास करत जाय. 10वी झाल्यावर मोबाईल घेतो. आतापासून मोबाईल नाही. जेमतेम 9वीत जाशील आता. नाही मला बी मोबाईल पाहिजे. नाही तर इले मन मला दाखव म्हणा. हे दाखवत नाही मला मोबाईल. मला मोबाईल घेऊन पाहिजे असं. नाही तर मग इले मन मला दाखव म्हणा मोबाईल. दाखव बाई कल्याणी, दाखव त्याले फोन, दाखव त्याले दाखवत जा जरासा. तू घेत जा जरासा. आई पण तू खराब करून टाकते पुरा सेटिंग बिघडून टाकते तू माईवाली. मग मला अजून डबल करायला लागते. मी नाही देत त्याला मा फोन. काय देत नाही मला फोन. मला नवीन फोन घेऊन पाहिजे. आई काही म्हणतो बाबाला म्हणतो पण त्याला बी पाहिजे म्हणा नवीन मोबाईल. हो तिला घेऊन देता येते. मला नाही घेऊन देताय. मला बी पाहिजे. तर मामांग नको लागा बाबा तुम्ही. तुमचा बाप आहे आणि तुम्ही आहे. मी तिला नाहीच म्हणत होती. तुमच्या बापाला म्हणत होती तिला बी नको घेऊन द्या, पण तिला दिलं घेऊन. आता त्याला म्हणत बसा तुम्ही. मामांग नको लागा. मामांग माय दिमाग नको खराब करा. आई तू म्हण ना बाबाले. मामांग लागूच नको तू. त्या मोबाईलच्या याच्यामध्ये काही सस्ता नाही आहे. 20,000चा आहे. काय झाडावर पैसे झाडावर लागले का पैसे? झाडावर दिसते का तुम्हाला पैसे? तुमच्या बापानं पैशाचे झाडं लावले का वावरामध्ये? मोबाईल पाहिजे. अभ्यास करत जाय चुपचाप. काय न्या पद्या. आई पाय दाढी आहे पाय. तू मला मोबाईल नाही दाखवशील ना, मी फोडूनच टाकन तुझा मोबाईल. तू याय नाही ना मायाच नाही. मग फोडतो बरं. असं कसं फोडतो तर बाबाला आता नाव सांगतो. तू कांदालीच लावतो. चांगली देऊ. मला नाही घेऊन दिला मोबाईल न. तूच लाडाची आली. जाय रे, काम करून राहिली मी. मोबाईल मध्ये काम करू दे. जाय बरं तिकडे खेळ, बाहेर खेळ जाय. मी लहान हो काय लेकरासारखा लेकराचा खेळन. मी बी मागतो मोबाईल. बाबाला घेऊन मागतो. बाबा मला मोबाईल नाही घेऊन दिला पाय. काय भेटा तू? मला काय म्हणते कडे पोरग? मला गरज होती तर मी घेतला. काय जाऊ दे बाबा. काऊन उभी आहे बाई? घे ना, मांडणं डाळ घे, मांडून दे ना आता. पुरणाची डाळ शिजायला उशीर लागते. मग अजून वाटायला उशीर. मग अजून पोयाही करायला उशीर लागते. पुरणाचं करायला उशीरच लागते. म्हणून कधी सकाळी व काही भिडे लागते तर बाप वेळेवर स्वयंपाक होते. घे ना, काऊन उभीच आहे हो बापा बाई? घे पटापट कर. स्वयंपाक करून घेऊन फुरसत होऊन जावा. आई गडबडच झाली. काऊन हो गौरी, काय झालं? कायची गडबड झाली? आई पिरियड झाले. काय करू? काहीच नाही करू शकत आता. झालं काय तुया? आता काय करशील तू? आता काहीच कामी नाही पडत. तू बसून राह बाई आता त्या कमऱ्यामध्ये. तर काय करशील? साधा स्वयंपाक तर हाय नाही रोजचा. पूजा करायला लागते होळीची. आता काही तू स्वयंपाक नको करू. तुला सांगतही नाही बापा. काय हो ऐन दिवसावरच सणावाराच्या. काय करू आई? मी बी किती खुश होती. मस्त स्वयंपाक करून, मस्त पूजा करून, नवीन साडी घालून. काहीच नाही. राहू दे आता. ते काही सांगून येते काय? राहू दे. उद्या काय गुढीपाडवाले घालून घेतो नवीन साडी. आणि पूजेचं काय मी करून घेईन पूजा. जाय तू बसली राह. हो आई ठीक आहे. लय वाईट वाटून राहिला. आता सगळं तुम्हालाच करायला लागेल पुरा स्वयंपाक पुरणाचा. नाही तर असं करा आई, पुरणाचं नको करा. साधं करून घ्या. पुऱ्यानं कढी भजे खीर. नाही हो, होळीला पुरणाचं करावंच लागते ना. पुरणाचं जरुरी आहे. होळीला करतेच पुरणाचं. करून घेतो काय सकाळ वका बिल्ली तर बात होते. करून घेतो मी. करून घ्या आई. मग जाय आता. चुक नको करू जास्त. करू नको. जाय बसली राह. काही नाही होत. काय होते ते जाय. 1 वर्षी नाही करशील तर काय होते? मी करून घेतो ना. ठीक आहे. आई
काय म्हणतो पुष्पा इकडे ये. ऐकू नाही येऊन राहिलं काही. वाजू नको ना रे कृष्णा. झालं असेल ना. जरासं वाजवलं झालं. घेऊन दे ना आता. काय घेऊन दिलं हे डबरं याने. नीरा वाजू सगळं कानपोळे बसवले याने. तर दिमाग घुसला ना तो आवाज टपड 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 टपड. आणलं तवाच चालू आहे त्याचं. काय घेऊन दिले असं काही घेऊन नको देत जा त्याला. काय झालं घेऊन गेलो तो होतं तिथं दिसलं त्याला आबाजी पाहिजे म्हणे घे म्हणलो तर एकच नातू आहे माया त्याला नाही घेऊन देऊ तू कोणाला घेऊन देईल एकच नातू आहे पुष्पा दुसरं नातू काही येईल वा? लाजू नको इकडे ये. काय बाई आजकालच्या सुना जरासं काही बोललं तर तोंड खाली करून हसत पळते तिकडे. काय लागते. वाजवणं बंद कर बा कृष्णा. वाजवणं बंद कर नाही तर आरामानं वाजव. नातू कृष्णांना वाजू नाही आता नाही वाजू शकत उद्या ऐका नाही मस्त रंगधुल्ली रंगपंचमी रंगधुल्ली उद्या वाजू मस्त आता बंद कर. वाजू दे ना बाजी. वाजव मग वाजू दे वाजव. आई काय म्हणतो पुष्पा तू तिकडे जाऊन आई इकडे येऊन बोल ना बाबा. ते हरभऱ्याची डाळ म्हणतो दिसले नाही. आणली नाही वाटते तुम्ही. आणली ना मी असं ना पाय ना त्याच्यातच साजरी पाय. नाही आईच नाही बिलकुल. हरभऱ्याची डाळ आणलीच नाही तुम्ही. साजरी पाहिली मी. माय मग भुलली असन बापन. आई आता पूर्णाचं कसं बनवा जे महत्वाचं आहे तेच भुलल्या तुम्ही. काय तुझ्या पोचा जे महत्वाचं आहे तेच बोलून जातो मग आणलं काय तू न काय आणलं म्हणजे सगळंच आणलं. ते डाळच भुलली फक्त. म्हणलो मी पहिलेच मी जाणतो सगळं नाही मी जातो मी आणतो. पुष्पा तू भात गीत बांधून दे. मी बेबीबाईच्या दुकानातून घेऊन येतो अर्धा किलो डाळ. इथून घेऊन येतो अर्धा किलो. थोड्याशा बनवून घेऊ. आणलं मी जातो ना घेऊन येतो मी घेऊन येतो डाळ तू बस ना गंगा थकली असेल घेऊन येतो ना मी बेबीबाईच्या दुकानातून. बेबीबाईच्या दुकानातून जायचं आहे तर मी आणतो. बसा तुम्ही. आणतो मी. आण बर तू जाण मग जा. होळी रे होळी पूर्णाची पोळी होळी रे होळी पूर्णाची पोळी कल्याण बायको केली काळी. झालं काय रामलाल भाऊ म्हणू आरती. म्हणा वहिनी म्हणा जमू द्या. होळी रे होळी पूर्णाची पोळी. करू का सुरू रामलाल भाऊ. करा वहिनी करा सुरू. जय देवा जय अग्नी देवा अशुभ मंगल जय नाश आज व्हावा. मत्सर ईर्ष्या द्वेषहीन भावनांचा दुर्गुण वाढत जाता नाश मानवाचा. शास्त्र अर्थ समजून बोध तोच घ्यावा. अशुभ मंगल जय नाश आज व्हावा. जय देवा जय अग्नी देवा अशुभ मंगल जय आज नाश व्हावा. धग त्या ज्वालेत बैसली होलिका मांडीवरी कपटे बसवी प्रल्हादा. अशुद्ध हेतू म्हणून अंत तैता व्हावा. अशुभ अमंगल जय नाश आज व्हावा. जय देवा जय अग्नी देवा अशुभ अमंगल जय आज नाश व्हावा. होळी आहे आम्हा सर्वांचा सण देहधरी मानव अंश तोच जाण. पुरणपोळी नैवेद्य नारळ अर्पावा. अशुभ अमंगल जय आज नाश व्हावा. जय देवा जय अग्नी देवा अशुभ अमंगल जय आज नाश व्हावा. जय देवा जय अग्नी देवा अशुभ अमंगल जय आज नाश व्हावा. महाराष्ट्राची चुकली चॅनल कडून तुम्हा सर्वांना होळीच्या होळी खा आणि पुरणपोळी सारखे गोड व्हा. खूप शुभेच्छा होळीच्या. हॅपी होली सर्वांना.